14 भागली 14 भागाकार भागल्यावर भागाकार येतो. किती भागाकार येतो? पर्याय दिलेले आपल्याला. पर्याय क्रमांक 1 6.51, पर्याय क्रमांक 2 0.651, पर्याय क्रमांक 3 0.065 आणि पर्याय क्रमांक डी 65.1. त्याचा आपल्याला काय करायचं? भागाकार करायचा. पहिले याचं काय करायचं? याची कौन सोडवायचं आणि त्याला मग आपल्याला 14 ने भागायचं. पहिले हे आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करू, कौन सॉल्व्ह करू. 35.624 पॉइंटला पॉइंट 26.510. ठीक आहे. पॉइंटच्या नंतर 3 आकडे आहेत त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. वजाबाकी करा. दशांशला दशांश वजाबाकी करा. आता ही संख्या आली या मांडणीला, म्हणजे ह्या मांडणीला, हे की नाही. वजाबाकी केल्याच्या नंतर आपल्याला कितीनं भाग द्यायचा आहे? 14 ने भाग द्यायचा. तर आपण 14 ने भाग देऊ. 14 भागिले 11.124. थोडं लांब लांब लिहूत आपण. आता ही एक ही संख्या 14 पेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? इथे शून्य घ्यावं लागेल. आता इथं शून्य घेतल्यावर आपल्याला इथे पण शून्य घ्यावं लागेल. 1 मधून 0 गेला, उत्तर येते 1. मग ही पुढची 1 घ्यावं लागेल आपल्याला. आता आपण ही 11 पण संख्या ही 14 पेक्षा लहान असल्यामुळं आपल्याला इथे शून्यच लिहावं लागेल. कारण ही जी भागाकार करणारी संख्या जेव्हा लहान असते तेव्हा आपण शून्य घेतो आणि शून्यला इथं पण शून्य घ्यावं लागेल. मग उरले किती? 11. आता पुढची संख्या दशांश नंतर आहे. पुढची संख्या दशांश नंतर आहे. मग डायरेक्ट न घेता पहिले इथं दशांश घ्यायचा, नंतरच दशांश नंतरची संख्या घ्यायची. आता दशांश नंतर दशांश घेतल्यावर तुम्ही फक्त एकच वेळेस दशांश द्यायचा, पुन्हा पुन्हा दशांश द्यायचा नाही. आता 12 7 98, 12 8 14 वर्ष, 12 14 7 98, 14 8 12 वर्ष. तर 98 येतात. 7 नंबरला आले, वजाबाकी केली 13 आले. पुढची संख्या घेतली आपण 2 आहे. 14 8 12 वर्ष 14 9 26 आहे की नाही. 126. 14 9 वजाबाकी करायची, त्यातून जात नाही. त्यातला एक कमी केला, इथे घेतला. 12 मधून 6 गेले 6, 0 आणि 0. इकडच्या शून्याला काही व्हॅल्यू नसते. काही चुकतंय का आपलं? काहीतरी चुकतंय आपलं. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा पाहू. इथं 1 येते. 2 मधून 1 गेला, 1 येतं. हे जात नाही. हे काय ना, हे जात नाही. त्यातला कमी केला, इथं घेतला, हे 9 आलं. ठीक आहे. मग आपलं हे सगळं चुकतंय आपल्या इकडं. तरी म्हणतो कारण पर्यायामध्ये उत्तरच नाही, ठीक की नाही. पुन्हा हे करूत आपण. 14 भागाकार द्यायचा 9.114. ही 9वी संख्या 14 पेक्षा लहान असल्यामुळे इथे 0 घ्या, वरी 0 घ्यावं लागेल. वजाबाकी केली 9 आली. आता पुढची संख्या दशांश नंतर असल्यामुळे इथं दशांश घ्यायचा आणि पुढची संख्या घ्यायची. इथं दशांश द्यायची गरज नाही. 14 सखी 84, इथं 6 आले, वजाबाकी केली, जात नाही. त्यातला एक कमी केला, इथं घेतला. 11 मधून 4 गेले, 7 आले. 8 मधून 8 गेला, 0. पुढची संख्या घ्या 1. ठीक आहे. 14 पंचे 70. वजाबाकी करा. त्यानंतर पुढची संख्या घ्या 14 1 14. आपलं उत्तर किती आलं? 0.651. हे आपलं उत्तर आहे. 0.651 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटेल. पुढचा प्रश्न पाहूत आपण.
पुढीलपैकी कशाची किंमत 1 आहे? प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कशाची किंमत 1 आहे? म्हणजे पुढे आपल्याला पर्याय दिलेले असतील, त्या पर्यायापैकी कशाचं उत्तर आपल्याला 1 आहे ते सांगायचं. इथं पर्याय क्रमांक 1 0.304 भागिले गुणिले 20 भागिले 304 गुणिले 4 304 गुणिले 2 304 गुणिले 2 हा आपला पहिला पर्याय. पर्याय क्रमांक 2 आपल्याकडे आहे 0.304 गुणिले 20 भागाकार करायचा 304 3 गुणिले 2 0.304 गुणिले 20 भागिले 30.4 गुणिले 2. चौथा पर्याय आहे आपल्याला अंशात सेम आहे 304 आता आपण पाहिलं इथं. ठीक आहे, आता आपण याचे कॅल्क्युलेशन्स करायचे. आता पहिला आपण पर्याय आपण इथं घेऊया 0.304 गुणिले 20 भागिले 304 गुणिले 2. आता आपल्याला याचे कॅल्क्युलेशन करायचे. आता आपण जर कॅल्क्युलेशन करायचे झाले, इथं दशांश नंतर 3 आकडे, इथं दशांश नंतर एकही आकडा नाही, हे की नाही, दशांश नंतर 3 आकडे, तर मग आपल्याला इथं 1 2 3 0 एक्स्ट्रा लावा लागतील. आता हे दशांश आपल्याला कट करता येते. काय केलं मी, दशांश नंतर 3 आकडे, मग आपल्याला इथं दशांश देऊन इथं पण 3 आकडे पाहिजे, दशांश देऊन 3 आकडे. आता दशांश नंतर खाली पण 3 आकडे आणि वरी पण 3 आकडे झाले, म्हणजे दशांश काढायचा, हा पण दशांश काढायचा. मग आपल्याला उत्तर काय आलं 304 गुणिले 20 आणि 304 गुणिले 2000. हे कटले, हे कटले, हे एक शून्य कटलं, हे एक शून्य कटलं. आपलं उत्तर 1 येणार आहे का इथं, याला 1 इथं 1, मग उत्तर 1 येणार, हे खाली 100 येणार. आपल्याला उत्तर पाहिजे 1. ठीक आहे, उत्तर पाहिजे 1. उत्तर कशाचं 1 येते ते विचारलेलं. तर मग हे पर्याय त्याचं उत्तर नसणार. आपण पर्याय क्रमांक 2 पाहू. आपण 4ला 4 पर्याय करून पाहायचे एक एक. जिथं उत्तर तुम्हाला 1 भेटलं ते उत्तर आपलं आहे, पुढचं करायची गरज नाही. आता इथं जर पाहिलं तुम्ही, इथं दशांशच्या नंतर किती आकडे आहेत, 1 2 3. इथं दशांशच्या नंतर खाली छेदस्थानी किती 1 आणि 2च आकडे आहेत. आपल्याला दशांश नंतर अजून एक आकडा अंक पाहिजे. दशांश नंतर अजून एक अंक आपण इथं लिहू. मग खाली छेदस्थानी 1 2 आणि 3 दशांश नंतर झाले, वरी पण दशांश नंतर 3 झाले. आता दशांश काढून टाकायचे सगळीकडचे. उरली काय संख्या आपली, उरली 304 गुणिले 20 भागिले 304 गुणिले 20. 304 कटले 304, 20 कटले 20 कटले, म्हणजे त्याचं उत्तर आहे 1. अतिशय महत्वाचे असे कॅल्क्युलेशन्स आहेत. तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर जे पण गणितावर आधारित प्रश्न आहेत ते ऑटोमॅटिकली आपल्याला येतील. पुढचा घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 3. सात 7.007 7.007 70.007 आणि 700.007 ची बेरीज किती, असा आपला प्रश्न आहे.
आपण बेरीज केली तर किती येणार? याचे पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक 1 आहे 784.091. नंबर 2 आहे आपल्याला 784.081. नंबर 3 पर्याय आहे आपल्याला 783.091. नंबर 4 आहे आपल्याला 785.101. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये करायचंय, उत्तर सांगायचंय. पहा, ही दशांशच्या संख्या घ्यायची आपल्याला. पहिली दशांशची संख्या घेऊ 0. पहा, थोडं लांब घ्या. 0.07 ही पहिली संख्या. त्याच्यानंतर हे दशांशच्या खाली दशांश लिहायचा. दशांशच्या इकडच्या संख्या आपण इकडे लिहायच्या. दशांशच्या पलीकडच्या संख्या आपण बरोबर लिहायच्या का खाली. ठीक आहे, व्यवस्थित लिहायचंय. ठीक आहे, नाही तर उत्तर चुकतात आपले. ह्या दशांशच्या खाली हे दशांश लिहायचा. फक्त लिहिताना व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. दशांशच्या नंतरच्या इकडे संख्या आणि दशांशच्या पुढची संख्या. दशांशला दशांश, दशांशच्या इकडची इकडं, दशांशच्या पुढं या सर्वांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. बेरीज करताना 7 दुनी 14, 14 21, 21 ला 1 हातच्याले 2, 7 आणि 2 9, 0 ला 0, 7 दुनी 14 ला 4 हातचाला 1, 7 आणि 1 8, 7 ला 7, दशांशला दशांश. बेरीज आलेली आपली 784.091. 784.091 आपल्याला पर्याय क्रमांक 1 चे उत्तर आहे. व्हिडिओला लाईक करा, जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त लाईक राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे येणारे जेवढे पण व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत पोहोचते. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 4. 1.7 गुणिले 8.5 वजाबाकी करायची. 1.5 गुणिले 1.7 सोडवल्यास उत्तर येते. किती उत्तर येते याचा पर्याय दिलेले आहे त्याचे. पर्याय क्रमांक 1.19, पर्याय क्रमांक बी 11.9, पर्याय क्रमांक 3 119 किंवा पर्याय क्रमांक 2 डी 0.119. आता याचं पाहिलं आपण. ठीक आहे, पहिले याचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा आणि मग वजाबाकी करायची. हे आपलं सरळ सोपं. जर तुम्हाला टेक्निक माहित असेल तर इथे 1.7 आणि 1.7 बाहेर काढा, मग दोघांची वजाबाकी करा, मग दोघांचा गुणाकार करा. ठीक आहे, तसा गुणाकार करावाच लागणार. मग सरळ आपण याचा गुणाकार करू आणि याचा गुणाकार करू. या दोघांचा गुणाकार आला की मग वजाबाकी करायची बॉडमासनुसार. नाही तर वजाबाकी करसाल आधी वजाबाकी केलं तर उत्तर चुकायची शक्यता आहे. तसं इथं वजाबाकी केली तरी ठीक आहे, नाही उत्तर चुकणारच आहे. वजाबाकी डायरेक्ट नाही करायचे, पहिले गुणाकार करायचा त्यांचे भाग घेऊनुसार. आता इथं 8.5 गुणिले 1.7 याचा जर गुणाकार केला 7 5 35, 7 3, 7 42 आणि 3 45. आता याचा पॉईंट कुठे द्यायचा? पॉईंटच्या नंतर हे एक आकडा आणि ते एक आकडा, म्हणजे पॉईंटच्या नंतर टोटल आकडे इकडे सॉरी, ते पहिले आपण अजून गुणाकार करायचा ना. 7 न गुणाकार केला हे 5 आणि 8, हे 5 0 हाताला 1, 12 आणि 1 13. आता पॉईंटच्या नंतर किती आकडे? 1 इथं आहे, 1 इथं आहे, म्हणजे पॉईंटच्या नंतर 2 आकडे आहेत एकूण. तर पॉईंटच्या नंतर 2 आकडे आहेत, 1 आणि 2 सोडायचे आणि इथं आपल्याला दशांश द्यायचा. मग 1 चा गुणाकार केला आपण, दुसरा गुणाकार करायचा. 1.7 गुणिले 1.5
साता पाचा 35, 7 3, 5 1 5 आणि 3 8, 1 आणि 7 याची बेरीज करायची. 15 ला 5 हाताला 1 2. इथं पण दशांश नंतर एक अंक आणि दुसरा अंक, मग दशांश नंतर 2 अंक आहे, तर इकडे 1 आणि 2 सोडलं तर आपल्याला इथे दशांश द्यावा लागतो. मग आपल्याला हे 13.05 आणि हे 2.555 या दोघांची काय करायची आपल्याला वजाबाकी. 13.05 आणि 2.5 दशांशच्या जागी दशांश लिहायचा, दशांशची बेरीज किंवा वजाबाकी करताना. त्याच्यानंतर दशांशच्या अलीकडचे आकडे अलीकडे लिहायचे, दशांशच्या पलीकडचे आकडे पलीकडे लिहायचे. अंक लिहा. ठीक आहे. आता आपल्याला काही चुकतंय का आपलं? साता पाचा 35, 8 3, 7 8 56 3, 56 3 किती होता 59. इथं चुकतंय त्याच्यामुळे उत्तर चुकायले. 4 हे 14, इथं दशांश येईल म्हणजे 14.45, 14.45. ठीक आहे. आता वजाबाकी करा. 4 मधून 5 जात नाही, याच्यातला एक कमी केला, इथं घेतला. 14 मधून 5 गेलाय, 9 राहिले. 3 मधून 2 गेला, 1 राहिला. 1 ला 1, जिथं दशांश होता तिथं दशांश, म्हणजे याचं उत्तर 11.90 किंवा 11.9. हा दशांश असल्यामुळे ह्या शून्याची काही व्हॅल्यू नसते, त्याच्यामुळे 11.9 आपल्याला पर्याय क्रमांक बी म्हणजे उत्तर भेटेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपले टोटल 4 प्रश्न झाला, 5वा प्रश्न करू. दोन 0.2 0.02 आणि 0.002 यांचा गुणाकार आपल्याला गुणाकार करायचं. उत्तर 0.016. पर्याय क्रमांक बी मध्ये 0.0016. पर्याय क्रमांक सी आहे आपल्याकडे 0.0003 आहे आणि नंतर 16 आहे. आणि पर्याय क्रमांक बी आहे 0.000016. ठीक आहे. उत्तर करायचे, कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. 1 मिनिटाचा वेळ देतो मी तुम्हाला.
चल प्रश्नाचं उत्तर करूत आपण. बघा 2 गुणिले 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.002 याचा गुणाकार करायचा. तर पहिले काय करायचं आपल्याला याचं, एकच मिनिट. याचा गुणाकार करायचा. बेदोनी 4, 2 चा गुणाकार करायचा. बेदोनी 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, उत्तर 16 आहे. आता दशांश नंतर किती आकडे पाहिजे आपल्याला पहा. दशांश नंतर इथं एक आकडा आहे, इथं दुसरा तिसरा आकडा आहे, इकडे चौथा पाचवा सहावा आहे. म्हणजे दशांश नंतर एकूण अंक आहेत आपल्याकडे 6 अंक आहेत. ठीक आहे, दशांश नंतर 6 अंक आहेत. मग आपल्याला काय करायचं, इकडून 6 अंक सोडायचे आणि आपल्याला दशांश द्यायचा. इकडे 1 2च अंक आहेत, पण आपण जर पाहिले, आपण जर तपासले तर किती अंक आहे दशांश. आपल्याला 6 अंकानंतर दशांश देताच येत नाही, म्हणजे आधी दशांश देतात येत नाही. तर 1 2 तिसरा जर अंक नसला तर 0 घ्यायचा, चौथा नसला तर 0 घ्यायचा, पाचवा आणि सहावा बाकीच्या जागी 0 घेतला, आपण दशांश द्यायचा. मग दशांशच्या आधी आपल्याला काहीतरी अंक घ्यावा लागते, म्हणून आपण 0 घेऊ. म्हणून आपलं उत्तर झालं 0.000, म्हणजे 4 वेळेस 0 आणि 16, 4 वेळेस 0 आणि 16 दशांश नंतर आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. पुढचा प्रश्न आपला 6व्या नंबरचा प्रश्न आहे. 7.7 अधिक 7.07 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज. यांची बेरीज केली तर पर्याय क्रमांक 1 98.7807, पर्याय क्रमांक 2 98.7847, पर्याय क्रमांक 3 98.7877 आणि पर्याय क्रमांक डी आहे 98.7777. आपल्याला हे 4 पर्याय दिलेले आहेत, त्याचं उत्तर करायचं आहे आपल्याला. चला, याचं उत्तर करताना आपल्याला काय करायचं, इथं दशांश आहेत तर दशांशच्या जागी दशांश, दशांशच्या पुढची संख्या पुढे आणि आधीची संख्या आधी. थोडं मोकळं लिहायचं. दशांशच्या जागी दशांश लिहायचा, दशांशच्या पुढच्या संख्या पुढे आणि दशांशच्या आधीची संख्या अलीकडे. दशांशला दशांश द्यायचा, दशांशच्या पुढची संख्या 1 2 आहे, पुढची तिकडे ठीक आहे, आणि इकडे आपल्याला एकच अंक आहे तर इकडे लिहू. दशांशला दशांश, दशांशच्या पुढच्या संख्या 0077 आणि दशांशच्या अलीकडेच्या आपल्याला अलीकडे लिहायचे. आता आपल्याला बेरीज करायची. इथं 7 आले, हे 7 दोन्ही 14, हातला 1, 7 आणि 1 8, 7 ला 7, 7 चोक 28 ला 8, हातचे 2, 7 आणि 2 9, दशांशला दशांश. मग आपलं उत्तर आहे 98.7847, 98.7847 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटून जाईल. उत्तर व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा. ठीक आहे, लाईकचे काही चार्जेस नसतात. चला, आणि लाईक केल्याच्या नंतर एक हाईपचं ऑप्शन येते, त्याला पण हाईप पण करत जा. व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करत जा. सर पोलीस भरती व फॉर्म कुठून बोलू, तुमचा नंबर कुठून मिळाला? मी पोलीस म्हणजे स्पर्धा परीक्षेचं मला माहिती नाही ऍक्च्युअली. मला येतात हे गणित, त्याच्यामुळे मी आजकाल व्हिडिओ बनवतोय 15 दिवसापासून.
स्पर्धा परीक्षेचे. माझा नंबर मी नक्कीच देईल. थोडे नवीन नंबर घेत आहे, नाहीतर युट्यूबवरून भरपूर जण काय करतात, कॉल मेसेज तेवढा टाईम नसतो मला. ठीक आहे, त्याच्यामुळे एक नंबर घेईन आपण, त्याच्यावर व्हॉट्सअप नंबर देईन मी तुम्हाला. नवीन एक नंबर घेतला, त्याच्यावर तुम्ही मेसेजेस करू शकता. ठीक आहे, एक नंबर घेणार आहे मी लवकरच, त्याच्यावर व्हॉट्सअप नक्कीच लवकरात लवकर सुरू करेल मी. ठीक आहे, नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतो. माझा जो नंबर आहे त्याच्यावर आता तरी बंद आहे. ठीक आहे, हा नंबर मी तुम्हाला पाठवतो मग. ठीक आहे, नंबर बंद दिसेल, पण तुम्ही व्हॉट्सअप सुरू करा, मी कधीतरी चालू ठेवेन त्याच्यावर. परीक्षेचे फॉर्म वगैरे तुम्हाला प्रत्येक इंटरनेट कॅफेवर तुम्हाला भेटून जाईल, नाही तर जिथं फॉर्म भेटतात तिथं तुम्ही विचारू शकता. हा, प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. ठीक आहे, प्रॅक्टिस कशी करावी त्याच्यासाठी नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त मी मदत करण्याचा प्रयत्न करा. 95 11 72. हा माझा व्हॉट्सअपचा नवीन नंबर येणार आहे. अजून माझा जो कार्ड होता तो अजून मी चालू करणार आहे पुन्हा, तर याच्यावर व्हॉट्सअप करू शकता. काही डाऊट अभ्यासाच्या बाबतीत ज्या पण असतील त्या मी नक्कीच तुमचं प्रयत्न करेन. फक्त एवढंच काम करा की बाकी मुलांना पण शेअर करा व्हिडिओ, जास्तीत जास्त जे मित्र आहेत तुमच्या मित्र कंपनीला पण शेअर करा व्हिडिओ, आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला सांगा. चला, पुढचा प्रश्न आहे आपल्याला. आता जास्तीत जास्त मी पोलीस भरतीचे भरपूर व्हिडिओ बनवणार आहे. पोलीस भरतीवर आधारित प्रश्नपत्रिका वगैरे खूप करणार आहे. आता प्रश्नपत्रिका माझ्याकडे तरी नाही, पण इथून पोलीस भरतीलाच आपण जास्तीत जास्त प्राधान्य देणार आहोत. आता सध्या टीईटीची परीक्षा चालू आहे. टीईटीचे आपले खूप सकाळ संध्याकाळ चालू राहतात व्हिडिओ. नवोदयची पण परीक्षा येणार आहे लवकरच. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, 5/3/5 अधिक 2/1/2 वजा 0.785 अधिक 3 12 - 7 ची या पदावलीची किंमत, या पदावलीची किंमत आपल्याला सांगायची आहे. ठीक आहे, या पदावलीची किंमत किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचे पर्याय क्रमांक ए आहे 130.125. पर्याय क्रमांक बी आहे 130.215. पर्याय क्रमांक सी आहे 32.315. आणि पर्याय क्रमांक डी आहे 22.315. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. या दोघांचा गुणाकार करायचा, 5×5 = 25, त्याला 3 न गुणायचा आहे. पहिले या दोघांचा गुणाकार करायचा, व्यवस्थित सिस्टमॅटिकली करायचं, उत्तर चुकू द्यायचं नाही. हा, हे करण्याच्या आधी आपल्याला याचा काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. पण ब्रॅकेट अतिशय सोपं असल्यामुळे आपण सगळ्या गोष्टी केल्या तरी चालतात. बघा, हे 3 गुणिले या दोघांचा गुणाकार येतो, वजाबाकी येते 5. हे ब्रॅकेट सॉल्व्ह केलं, बाकीच्या पण आपण छोट्या मोठ्या कॅल्क्युलेशन करू शकतात. 5×5 = 25, 25 मध्ये 3 मिळवले 28 होतात, आणि छेद 5 अधिक बेदोनी 4, 4 मध्ये 1 मिळवला 5/2 वजा 0.785, आणि आपल्याला हे 3×5. आता 3×5 केलं आपण हे, त्याचं उत्तर येते 15. ठीक आहे, वजा 0.785, आणि याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केले 28/5, 28/5 आपल्या दशांशचे कॅल्क्युलेशन असेल. 5×5 = 25, वरी 5 आले, वजाबाकी केली तर उरतात 3. आता इकडं एकही अंक शिल्लक नसल्यामुळे आपल्याला दशांश द्यायचा, इथं 0 घ्यायचं. 5×6 = 30, इथं 6 घ्यायचे. ठीक आहे, मग उत्तर आलं आपलं 5.6. याचं उत्तर आलं 5.6 अधिक 5 ला 2 भागितलं म्हणजे 5 चे अर्धे केले 2.5 येतात. 5 चे अर्धे केले 2.5
5 येतात. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या दोघांची बेरीज आणि हे पण बेरीज एकत्र करायची, नाही तर ह्या दोघांची बेरीज केली की उत्तर चुकते. आता बरेचसे जण काय करतात, बेरीज करायची म्हणून ह्या दोघांची बेरीज करतात, ह्या दोघांची बेरीज करतात आणि उत्तर चुकून येतात. काय करायची, पहिले धनसंख्या एकत्र घ्यायच्या, धनसंख्या जेवढ्या आहेत त्या एकत्र घ्यायच्या आणि ऋण संख्या शेवटी घ्यायची. आपल्याला ऋण संख्या एकत्र, धनसंख्या एकत्र घ्यायच्या, इथे एकच ऋण असल्यामुळे ती शेवटी लिहू. धनसंख्या, आता ह्या तिन्ही धनसंख्येची आपल्याला बेरीज करायची. आता याची बेरीज कशी करायची, 5.6 दशांशला दशांश 2.5 15. आता इथे दशांश नसल्यामुळे आपण काय करतो, हे दशांशच्या अलीकडच्या संख्या असतात. दशांश नसला तर ती दशांशच्या अलीकडची संख्या असते. इथं पण मुलं चुका करतात. ठीक आहे, इथं दशांश नाही तर हे 15 1 आणि इथं 5 येतात. ठीक आहे, आणि आपल्याला या तिघांची बेरीज आपल्याला किती आली ती करायची. इथं 1 हाताला 1, 5 2 7 8 8 आणि 3 8 आणि 5 13 हाताला 1, इथं 2 दशांशला दशांश, म्हणजे याचं उत्तर आलं 23.1 वजा 0.785. आता काय करायची, आपल्याला ह्या दोघांची वजाबाकी करायची. ह्या दोघांची वजाबाकी करताना आपण काय करू, हे 23 इकडे करूत आपण, 23.1 हे दशांशला दशांश, दशांशची अलीकडची संख्या अलीकडे, दशांशच्या पलीकडची पलीकडे, 785. आता वजाबाकी करायची. आता इथे दशांशच्या नंतर पुढे काही नसल्यामुळे इथे 0 0 घ्यायचे, नाही तर इथं पण उत्तर चुकू शकते. ठीक आहे, इकडे दशांशच्या नंतर आपण 0 0 दिलं तर काही फरक पडत नाही. आता वजाबाकी करायची, हे 0 मधून 5 जात नाही, त्यातला एक कमी केला, इथं 5 आले, 9 मधून 8 गेले, 1 आला, 0 मधून 7 जात नाही, त्यातला कमी केला, इथे घेतला, 10 मधून 7 गेले, 3 आले, 2 मधून 0 गेला 2 आणि 2 मधून 2 गेला 2, दशांशला दशांश, उत्तर आहे 22.315. 22.315 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये उत्तर भेटेल. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. प्रश्न क्रमांक 8. दोन दशमान संख्यांची बेरीज. दोन दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. एक संख्या दुसरीपेक्षा दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या आहे. पर्याय क्रमांक 1 92.875. पर्याय क्रमांक 2 74.875. पर्याय क्रमांक सी 75.475 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याकडे 93.275. ते उत्तर करायचं आहे, कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे.
चला पहा, अतिशय सोपं आहे. आता पहा इकडे, आपल्याला मोठी संख्या विचारली की लहान संख्या विचारली ते पहिले पाहायचं. ठीक आहे, मोठी संख्या विचारली का लहान संख्या विचारली ते पाहायचं आपल्याला. पहा, असा प्रश्न भरपूर जणांना अवघड जातो, पण असे प्रश्न फार सोपे असतात आणि नवोदयला अशापैकी एखादा प्रश्न तर 100% तो बाकी परीक्षेमध्ये पण येण्याची शक्यता असतेच. तर इथं एक संख्या दुसरीपेक्षा किती 18.5 ने मोठी, आणि आपल्याला कोणती संख्या काढायची? मोठी संख्या काढायची. मोठी संख्या काढायची असेल तर काय करायची? या दोघांची बेरीज करायची, भागायचे 2 न. आणि लहान संख्या काढायची असेल तर वजाबाकी करायची दोघांची आणि भागायचं 2 न. इथं काय करायचं आपल्याला? मोठी संख्या, लहान संख्या काढायची तर वजाबाकी करायची, आणि मोठी संख्या काढायची, या दोघांची बेरीज करायची आणि भागायचं 2 न प्रत्येक वेळेस. म्हणजे त्याचा अर्थ 167.25 मधून आपल्याला इथं मोठी संख्या काढायची म्हणून बेरीज करावं लागेल. पहिले 18.50 बेरीज केली आपण 175.75 अशी बेरीज आलेली आहे. आता 175.75 ला आपल्याला किती न भागायचं आहे? 2 न भागायचं आहे. 175.75 ला 2 न जर भागितलं, इथं 0 येईल, इथं 0 येईल, कारण याला भाग जात नाही. ठीक आहे, उरला 1, 7, 82, 16 वजाबाकी करा, 5 घ्या इथं, 7 14. आता ही दशांश नंतरच्या पुढची संख्या आहे, म्हणून इथं दशांश घ्यायचा आपल्याला. काहीतरी चुकायला का पहा बरं इथं, आहे की नाही? आपलं काहीतरी उत्तर यायला एक संख्या 2 संख्याची बेरीज सांगितली, या दोघांची बेरीज आपली बरोबर यायली का? इथं 8 येणार, ठीक नाही? इथं 8 येणार, इथं 8 येणार, इथं 8 असणार, इथं 8 असणार, इथं 9 येणार, 92 18 हे 0 येणार, हे 5 घेतले, हे दोन्ही 4. थोडा कधी कधी चुकत आहे, आजचं काय प्रॉब्लेम आहे, तिसरी वेळ चूक झाली नाही. चला, काय हरकत नाही, समजून, माझं काम आहे फक्त समजून सांगणं. बाकी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं, तुम्हाला परफेक्शन करायचं. कॅल्क्युलेशन जास्तीत जास्त गुणाकार भागाकार करा, परफेक्शन परफेक्टली येईल. 82 16 बघा, ही दशांशा नंतरची संख्या असल्यामुळे आपण काय घेतलं? दशांश घेतलेला. 1 घ्या, इथं 8 घ्या, हे 5 घ्या, इथं 2 पंचे 10, उरला 1, इथं 0 घ्या, काही नसलं तर 0 घ्यायचा, जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत 0 घ्यायचा. 2 पंचे 10, 92.855, 92.875 येईल का? हे 14 येईल ना, इथं 14, 875 आपल्याला इथं उत्तर आहे. आज का चुकायले की गणित, काय हरकत नाही. चला, ठीक आहे, हरकत नाही. माझा उद्देश समजून सांगायचा, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे आहे, तुम्हाला उत्तर करायचे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. नऊ नंबरचा प्रश्न आपला आजचा. जर 5.28 गुणिले 0.08 बरोबर 4.224 तर 52.8 गुणिले 0.8 ची 0.8 ची किंमत आहे, आपल्याला किंमत काढायची आहे. ठीक आहे, त्याचा पर्याय देतो मी तुम्हाला. पर्याय आहे आपल्याकडे 42.24, 4.224, पर्याय क्रमांक 3 आहे 422.4 आणि पर्याय क्रमांक 3 आहे 4224. उत्तर करायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. येत असेल तर उत्तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये टाका.
ठीक आहे, समजत असेल तर कमेंट करा, येस सर, नो सर, जे असेल. नाही समजत असेल तर हळू घेऊत आपण अजून. ठीक आहे, आता इकडे हे वरचं पाहायची गरज नाही, काय डोकं लावायची गरज नाही आपल्याला. सरळ सरळ या साधा गुणाकार दिलाय तेवढाच करायचा आपल्याला. ठीक आहे, मग दोन संख्येचा दशांशचा गुणाकार आहे अतिशय सोपा. 0.8 अटी अटी 64 6. आठ दोन्ही 16, 6 22, 7 2, 48, 40 आणि 2 42. उत्तर हळू करू, कारण मागच्या वेळेस चुका झालेल्या आहेत आपल्या. 8 ने 0 ला गुणलं 0, 0 ने 2 ला गुणलं 0, 0 ने 5 ला गुणलं 0. आता या सगळ्यांची बेरीज करायची. आता इथं दशांश नंतर किती अंक आहे? दशांश नंतर इथं 1 अंक आहे आणि दशांश नंतर इथं अंक 1 आहे. म्हणजे दशांश नंतर एकूण अंक 2 आहे. मग इकडं 1 आणि हे 2 सोडला, आपल्याला दशांश द्यायचा. याचं उत्तर येते 42.24. 42.24 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. चला पुढचा प्रश्न आपण करणार आहोत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा हा. प्रश्न क्रमांक 10. 1/10 अधिक 11/100 अधिक 111/1000 चे दशमान सममूल्य आहे. दशमान सममूल्य आहे. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे आपण 1.111. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक बी 0.111. पर्याय क्रमांक सी 0.321 आणि पर्याय क्रमांक डी 0.1111. उत्तर येत असेल ते कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. ठीक आहे, चला याचं उत्तर मी करतो. 1/10. 1/10 आहे की नाही. आता खाली आपल्याला एकच शून्य आहे की नाही. खाली एकच शून्य, खाली एक अंकी संख्या, 2 अंकी संख्या, वरी 1 अंकी संख्या आहे. मग आपल्याला वरी 2 अंकी संख्या करूत आपण, आहे की नाही. 2 अंकी करता येत नाही, पण आपण दशांश देऊन शून्य लिहिला. ठीक आहे, तर याची पण किंमत 1 होती आणि याची पण किंमत 1 होती. याच्यामध्ये काही फरक पडलेला नाहीये. आता खाली 2 अंकी संख्या आहे, वरी 2 अंकी संख्या आहे. आता हा शून्य कट करायचा. ठीक आहे, 1.0 होता, तर हा शून्य कट केल्याच्या नंतर आपण हा पॉइंट, हा इकडे दशांश दिल्याच्या नंतर आपला हा पॉइंट इकडे जाणार आहे. ठीक आहे, 1.0 मग हा आपला 0 येणार आणि इकडच्या साईडला काहीच नसल्यामुळे आपल्याला 0 येईल. ठीक आहे, किंवा तुम्ही लक्षात ठेवा, अशी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं 1 आकडा आहे की नाही, इथं 1 0 आहे, तर 1 आहे. 1 0 कट केला, तर इकडून आपल्याला 1 नंतर पॉइंट द्यावा लागते. ठीक आहे, आणि इकडे काही नसल्यामुळे 0 द्यावं लागते. असं पण लक्षात ठेवलं तर अजून उत्तम. ठीक आहे, चला त्याच्यानंतर 2. 11 दशांश भागिले 100. आता 11 दशांश कसे लिहायचे? खाली किती झिरो आहेत? 1 2. म्हणजे इकडे 1 2 अंक सोडायचे आणि आपल्याला दशांश द्यायचा. दशांश आधी काहीच नसलं तर आपल्याला 0 द्यायचं. मग याचं उत्तर आहे 1.11. तिसरं आहे आपल्याला 111 दशांश भागिले 1000. 111 दशांश कसे लिहायचे? खाली 3 शून्य, तर मग इकडे 1 2 3 अंक सोडायचा आणि दशांश द्यायचा. खाली 3 अंक हे दशांश कट होऊन जातात तुमचे. ठीक आहे, तर इकडे काही अंक नसल्यामुळे 0 दिलं. मग याचं उत्तर आहे आपल्याला 0.111. ठीक आहे, 0.111. आता सगळ्यांची बेरीज करायची. 0.1 हे घेतलंय, दशांशला दशांश घेतला खाली, दशांशच्या आधीची अलीकडे किंमत, दशांशच्या नंतरची पलीकडची किंमत, त्याच्यानंतर अजून ही शेवटची दशांशला दशांश, दशांशच्या अलीकडची इकडं, दशांशच्या तिकडची तिकडे.
बेरीज करायची तर शून्य एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही आपल्याला. बेरीज करू त्याची 1 आणि 1 2, 1 आणि 1 2 आणि 1 3. दशांशला दशांश शेवटी घ्यायचा म्हणजे उत्तर आलं 0.321. 0.321 पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला स्वाध्याय क्रमांक 4.3 संपलेला आहे. व्हिडिओ आपल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपले येणारे व्हिडिओ पण पाहत जा आणि व्हिडिओला शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ केला पाहिजे. तर आपल्या मित्रमंडळींना पण हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.